नमस्कार. महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमी आणि दूरदर्शन सह्याद्री वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती असं ज्या भाषेचं वर्णन केलं जातं ती भाषा म्हणजे संस्कृत भाषा, जिला देवांची भाषा देवभाषा म्हटलं जातं आणि जगातील सगळ्यात जास्त वैज्ञानिक भाषा म्हणूनही ती ओळखली जाते. श्रावणातली पौर्णिमा म्हणजेच विश्व संस्कृत दिन हा दिवस 1969 पासून भारत सरकारद्वारे संपूर्ण विश्वामध्ये साजरा करण्यात येतो आणि त्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमीतर्फे संस्कृत सप्ताह साजरा केला जाणार आहे आणि त्यानिमित्त आहे आजचा आपला विशेष कार्यक्रम. या विषयावर आपण बोलणार आहोत की संस्कृत ही प्राचीन भाषा आपल्याला माहितीच आहे, पण संस्कृत प्राचीनतेकडून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत हा प्रवास कसा आहे हा आज आपण उलगडणार आहोत आणि या विषयातील तज्ज्ञ संस्कृतमधल्या विद्यावाचस्पती डॉक्टर मंजुषा कुलकर्णी आज आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार मंजुषाताई. नमस्कार. खूप खूप स्वागत आपल्या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. आणि संस्कृत विषय आहे आणि आम्हाला खरोखरच संस्कृत वाणी जिच्या जिभेवर नेहमीच रुळलेली असते अशी आज आम्हाला तज्ज्ञ लाभलेली आहेत, अशा विदुषी आम्हाला लाभलेल्या आहेत. त्याचा खरंच खूप आनंद आहे. मंजुषाताईंची अगदी थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर 135 पुस्तकांच्या त्या लेखिका आहेत. ही सगळी पुस्तकं संस्कृत, मराठी, हिंदी अशा वेगवेगळ्या भाषांमधून लिहिली गेलेली आहेत. त्या MPSCमध्ये राज्यामध्ये प्रथम आलेल्या आहेत आणि सध्या त्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयामध्ये राजपत्रित अधिकारी 1 म्हणून कार्य करत आहेत. त्यांना 25 वर्षाचा साधारण गाढा अनुभव आहे आणि एकूणच साहित्य, संस्कृती आणि प्रशासन ह्यामध्ये त्यांचा अनुभव आहे. साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका आहेत. त्यामुळे आज खरं तर तुमच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत, त्यांच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत आणि संस्कृत आणि AI कडे जाण्याचा प्रवास. तर खूप खूप स्वागत आपलं. आणि संस्कृतचा तुमचा प्रवास नक्की कसा सुरू झाला हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, कारण संस्कृत विषयामध्ये तुम्ही PhD केली आहे आणि राज्यातही प्रथम आला आहात. प्रथमं तावत् सर्वेषां कृते संस्कृतदिनस्य हार्दाः शुभाशयाः. संस्कृतचा प्रवास हा जसा सामान्यपणे 8वी इयत्तेपासून संस्कृत विषय आपण ऐच्छिक घेतो तिथपासून माझा सुरू झाला. परंतु लहानपणापासून माझ्या आईला आणि वडिलांना संस्कृतची खूप आवड होती आणि ते माझ्या बालमनावरती, माझ्या म्हणल्यापेक्षा आम्हा सर्व भावंडांच्या बालमनावरती ते बिंबवत गेले की संस्कृत ही भारताची आत्मभाषा आहे. आत्मभाषा. हां, तो आपला आत्मसन्मान आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की तू असं काहीतरी क्षेत्र निवडावंस की ज्याच्यामधनं जगालाही अभिमान वाटेल आणि आम्हालाही अभिमान वाटेल. आणि म्हणून मी 10वी-12वी गुणवत्ता यादीत असून सुद्धा संस्कृतमधनं पदवी घेतली, पदव्युत्तर शिक्षण केलं, PhD पूर्ण केली. आणि मग नुसतं शिक्षण घेऊन काही उपयोग नाही, त्याचा समाजाला काही उपयोग झाला तरच आपल्या शिक्षणाचं खरं साफल्य आहे असं वाटत गेलं. आणि परमेश्वर कृपेने जी प्रतिभा मिळाली आहे, मग त्या प्रतिभेचा वापर करत साहित्य निर्मिती संस्कृत, मराठी, हिंदी यात करत जाता जाता संस्कृत बरोबर माझा सहप्रवास अतिशय परिमळित, सुगंधित झालेला आहे. क्या बात आहे. आणि तो सुगंध वाचकांना, रसिकांनाही वेळोवेळी मिळत असतो. 135 पुस्तकं मंजुषाताई ही काही साधी गोष्ट नाही आणि तीही वेगवेगळ्या भाषांमधून. त्यातही साहित्य अकादमीचा पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे. डॉक्टर प्रकाश आमटे यांचं पुस्तक तुम्ही संस्कृतमध्ये अनुवादित केलं. तर संस्कृतमध्ये अनुवाद करावा ही प्रेरणा कुठून आली तुमच्याकडे? खरं तर माझं पहिलं पुस्तक जे प्रकाशित झालं ते आहे श्यामच्या आईचा संस्कृत अनुवाद. बरं. संस्कृत भारतीनं तो प्रकाशित केला आणि तो इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमात गेल्या 10 वर्षांपासून आहे. मनसह स्वच्छता नावाचा त्यातला पाठ.
बरं. असं वाटायला लागलं की संस्कृत भाषेतून जगातील सर्व भाषांमध्ये, फक्त भारतातील नाही तर जगातील सर्व भाषांमध्ये अनुवाद होतो. पण माझ्या मनात विचार आला की आता अभिजात मराठी आहे आपली, आणि अशा समृद्ध भाषेतील साहित्याचा वारसा सुद्धा आपण संस्कृतमध्ये नेला पाहिजे. आणि म्हणून हा उलटा प्रवाह जरासा मी स्वीकारला आणि मग अनेक ग्रंथांचा संस्कृत अनुवाद करत गेले. आता नुकताच एक सांगायला मला आनंद वाटेल की स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर मुंबई यांच्याकडनं मला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे चरित्र आहे, साधारणपणे 2000 पानांचं 4 खंडांमध्ये ते चरित्र आहे, बाळाराव सावरकरांनी लिहिलेलं. त्यापैकी पहिला खंड रत्नागिरी पर्व हा संस्कृतमध्ये पूर्ण झालेला असून प्रकाशनासाठी सज्ज आहे. क्या बात आहे. आणि तो खरोखरच एक मला असं वाटतं की हा ठेवा असा राहणार आहे. कारण संस्कृतमध्ये आपण पाहतो की संस्कृतमधले अनेक ग्रंथ आहेत, ते अनेक भाषांमध्ये भाषांतरित होत असतात, पण संस्कृतसाठी देखील इतर भाषांमधलं साहित्य देखील संस्कृतमध्ये येते आणि विशेषतः आपल्या मराठी भाषेतलं साहित्य संस्कृतमध्ये येते. ही खूप चांगली गोष्ट आहे. संस्कृत तुम्ही म्हणालात की संस्कृतचं तुम्ही शिक्षण घेतलं, त्याच्यातून तुम्ही लिहिलत, पण समाजासाठी काय भूमिका आहे तुमची संस्कृत शिकून? अगदी. संस्कृत शिकून फक्त एक भाषा तज्ज्ञ व्हावं असं मला कधीच वाटलं नाही. बरं. मला नेहमी वाटलं की संस्कृत ही भारतीय ज्ञान परंपरेशी जोडणारा सेतू आहे आणि मग या सेतूवरनं आपण चालत गेलं पाहिजे आणि हा सेतू इतरांसाठी सुद्धा सबळ करता आला पाहिजे. आणि म्हणून माझा प्रवास हा कधीच फक्त स्वतःची ज्ञानवृद्धी इतका नव्हताच. मी ज्ञान, मूल्य, तत्वचिंतन, विज्ञान परंपरा संस्कृतमधल्या ह्या सामान्यांपर्यंत नेण्याची एक जबाबदारी मानली. आणि मग संस्कृत आणि आधुनिक काळामध्ये तिचा काय उपयोग आहे ह्यावरती काम करत गेले. मग हे करत असताना फक्त मी लिहित गेले तर ते लोकांपर्यंत किती पोचेल माहिती नाही. म्हणून निवेदन, सूत्रसंचालन, व्याख्यानं, प्रवचनं, प्रबोधन, एकपात्री प्रयोग या सगळ्या प्रकारांमधनं मी संस्कृतला जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ज्ञानाचं, ज्ञानभाषेचं भाषांतर लोकभाषेत आणि लोकभाषेतील साहित्याचा अनुवाद संस्कृतमध्ये होण्यावर माझा विश्वास आहे. वा, म्हणजे जे खरं तर बऱ्याचदा असं होतं की आपण म्हणतो की वाचायला पाहिजे किंवा वाचन संस्कृती वृद्धिंगत झाली पाहिजे, पण खरं बघायचं झालं तर प्रत्येक जण पुस्तकांपर्यंत जाईल अशातला भाग नाही, तर पुस्तकातलं तुम्ही लोकांपर्यंत घेऊन जाताय. ही फार सुंदर गोष्ट आहे. तुम्ही प्रशासनामध्ये काम करताय, 25 वर्षाहून अधिक काळ तुम्ही तिथे आहात, तर तुम्ही काय सांगाल प्रशासन आणि लेखन, कारण 135 पुस्तकं हा आकडाच आम्हाला फार भारावून टाकणार आहे. कसा हा समतोल सांभाळलात तुम्ही? अगदी. प्रशासनामध्ये सुद्धा भाषेचा वापर करण्यावर मी भर दिला की जरीही मी आत्ता मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत काम करते आहे, यापूर्वी मी महाराष्ट्र राज्याची प्रथम पूर्णकालिक भाषा संचालक होते, त्यावेळेला देखील आपल्या मराठी भाषेचं धोरण तयार करताना तिथे संस्कृतचा वापर कसा होईल, शासनाच्या विविध विभागांना ब्रीदवाक्य कसे तयार करून देता येतील, नवीन योजना येतात त्यांना खूप छान नाव कसं देता येईल, म्हणजे बारसं सुद्धा संस्कृतमधनं कसं करता येईल. आणि अनेक ठिकाणी म्हणजे मला संस्कृतच्या शिस्तबद्ध व्याकरणाचा प्रशासनाच्या लोकाभिमुखतेकडे जाण्यासाठी खूप उपयोग झाला. आणि प्रशासन सांभाळताना खूप ताणतणाव असतात, पण मला संस्कृतनी खूप मदत केली. जेव्हा मी प्रशासन करत करत सांभाळत त्या जबाबदाऱ्या वाहत घरी पोचते, तेव्हा माझी कविता मला अगदी हसवायला येते, मला ती रमवायला येते. म्हणूनच मराठी काव्यक्षेत्रात माझं जागतिक मानांकन म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड आहे. अभंग ओव्यांपासनं ते लावण्यांपर्यंत साहित्य निर्माण झालं. आणि संस्कृतचं लिहित असताना मला नेहमी असं जाणवतं मृण्मयी की आपण जो आपल्या जगण्याचा भाग आहे ना, तो संस्कृत साहित्यात आधीच आहे संपूर्णपणे. मग सुंदरपणे जगता येईल त्याच्यासाठी संस्कृत आपली मैत्रीण करावी. क्या बात. आणि माझी सखी आहे ही संस्कृत. वा वा वा. सुंदर जगता यावं यासाठी सखी संस्कृत असं म्हणणाऱ्या मंजुषाताई यांच्याशी आपण आणखी गप्पा मारणार आहोत कार्यक्रमातून. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा संस्कृत दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते. संस्कृत प्राचीनतेकडून
AI कडे म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेकडे. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर मंजुषा कुलकर्णी. एक असा समज असतो की संस्कृत म्हणजे खूप पाठांतर करावं लागतं किंवा त्याचं व्याकरण खूप किचकट असतं. तर तुम्ही काय सांगाल की संस्कृतची वैशिष्ट्य काय आहेत? तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायला आवडतील, कारण तुमच्या बोलण्यातून संस्कृत प्रति प्रेम असं आम्हाला दिसतंय किंवा ओथंबून वाहतंय. अगदी. खरं तर संस्कृत भाषा अवघड आहे हा एक गोड गैरसमज आहे. बरं. संस्कृत सारखी सोपी भाषा जगातच नाहीये. अच्छा. आणि त्याला सोपं करण्याचं किंवा त्याला तांत्रिक असं एक छान रूप देण्याचं काम पाणिनींनी केलंय. पाणिनीने जे अष्टाध्यायी या ग्रंथातून संस्कृतचं व्याकरण सूत्रबद्ध केलं, त्यामुळे आजचा जो विषय आहे ना, AI, कृत्रिम बुद्धिमत्ता. बरं, कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत पाणिनीचं व्याकरण कसं पोचतं, तर सर्वाधिक तार्किक भाषा म्हणून AI संस्कृत भाषा समजायला मदत होते. बरं, AI हा शब्द पहिल्यांदा 1956 मध्ये जागतिक स्तरावर वापरला गेला, पण पाणिनींनी किती शेकडो वर्षांपूर्वी या प्रकारचं छान सूत्रबद्ध व्याकरण तयार केलं. बरं. त्यामुळे व्याकरण हा या भाषेचा अलंकार आहे मी म्हणेन. बरं. जसं एखादी स्त्री अलंकारात अधिक उठून दिसते, शोभून दिसते, तसं संस्कृतचं व्याकरण आहे आणि ते अतिशय तर्काधिष्ठित आहे. त्यामुळे जसं लिहिलं जातं तसंच उच्चारलं जातं आणि जसं उच्चारलं जातं तसेच त्याचे अर्थही असतात. बरं. या भाषेमध्ये शब्द सृजन क्षमता खूप मोठी आहे. म्हणजे एका धातूपासून कितीतरी शब्द निर्माण करता येऊ शकतात. आणि म्हणून उदाहरण द्यायचं झालं तर जल किंवा पाणी याच्यासाठी 100हून अधिक शब्द या भाषेत आहेत. म्हणजे एकाच अर्थासाठी अनेक शब्द आपल्याला या भाषेत दिसतात. आणखीन म्हणजे अचूक अर्थ ही भाषा आपल्याला पोचवते. त्यामुळे कायदेशीर काही मांडायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा ही भाषा अतिशय योग्य आहे. ध्वनी सौंदर्य या भाषेतलं फार छान आहे. म्हणजे आपण जेव्हा एखादं बोलतो कुठलीही भाषा, कानाला गोड वाटणारी भाषा आहे, मंजूळ अशी भाषा आहे. त्यामुळे यातले मंत्रोच्चार असू देत किंवा अगदी शास्त्रीय काहीतरी वचनं असू देत, ते कानाला ऐकायला अतिशय गोड वाटतात. आता काव्यात्मक सामर्थ्य पण या भाषेचं फार मोठं आहे. म्हणजे या भाषेचा हजारो वर्षांचा साहित्य निर्मितीचा प्रवास आहे. भास, कालिदास, आपल्याला हे सगळे भवभूती, माघ यासारखे सगळे कवी इतकं उत्कृष्ट काव्य यामध्ये निर्माण केलेलं आहे की काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम. बुद्धिमान माणसांचा वेळ किंवा त्यांचं मनोरंजन हे साहित्यातनं होतं आणि त्यासाठी संस्कृत ही परिपूर्ण आहे. तर हे जे संस्कृतचं सौंदर्य आहे हे शब्दांमधल्या आशयाच्या विशालतेत आहे. एक अक्षरसुद्धा ख म्हटलं की आकाश असा अर्थ येतो. म्हणजे एक अक्षर शब्द इतका विशाल अर्थ स्पष्ट करायला समर्थ आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एकीकडे अहम ब्रह्मास्मी असं आपल्याला सांगणारी ही संस्कृत भाषा अध्यात्माच्या खोल तळाशी नेते आणि आपल्याला सुचवते की आपण कोण आहोत हे बघा जरा गाहन करून डुंबून. तर दुसरीकडे वसुधैव कुटुंबकम म्हणत संपूर्ण विश्वाला आपल्या परिवाराचा भाग करायला लावणारी ही संस्कृत भाषा. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यावेळेला जे संस्कृतमध्ये म्हटलंय हजारो वर्षांपूर्वी, सत्यम वद, धर्मम चर, ते आजही तितकंच लागू आहे. खरंय. किंवा सर्वे भवन्तु सुखिनः. म्हणजे कालातीत अशी मूल्य आहेत ह्या भाषेची आणि म्हणून ती खूप सुंदर आहे. म्हणजे एखादी स्त्री तारुण्यात सुंदर दिसते, म्हातारी झाल्याच्या नंतर ती दिसत नाही, असं होऊ शकतं. पण संस्कृत भाषा जितकी जुनी होते तितकी अधिक ती सौंदर्याने खुलून दिसते. अहम ब्रह्मास्मी असं जी संस्कृत भाषा शिकवते तीच इदम न मम हे देखील शिकवते. तुम्ही काय सांगाल की आताच आपण म्हणतो की 21वे शतक आहे, AIचं जग आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचं जग आहे. बरोबर. तर ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगामध्ये तुम्ही संस्कृतला कुठे पाहता, कुठे ही भाषा आहे? निश्चितच आहे. AI ज्ञानाला वेग देणारं साधन आहे. म्हणजे एकाच वेळेला जगामध्ये हजारो गोष्टी आहेत, तुम्हाला जे हवे ते एका क्षणात तुम्हाला ते उपलब्ध करून देते. पण यामध्ये काय होऊ शकतं तर फक्त माहिती मिळू शकते, माहिती मिळते. पण मग संस्कृत जर आपल्यासोबत असेल तर संस्कृत त्या माहितीला ज्ञानात रूपांतरित करू शकते. संस्कृतमध्ये विद्या आणि प्रज्ञा असे 2 शब्द फार सुंदर येतात म्हणून. विद्या म्हणजेच नॉलेज,
इन्फॉर्मेशन या अर्थाने, आणि प्रज्ञा म्हणजे विश्डम. तर आपल्याला AI च्या काळात हुशारी, विद्वत्ता ह्याची देखील गरज आहे. तर संस्कृतमध्ये जे ज्ञानाचं भांडार आहे ना, तर तो एक मूलाधार होईल AI साठी. आणि मग संस्कृतची जी संरचनात्मक शिस्त आहे, व्याकरण आहे, ते AI साठी सर्वात जवळचं, समजायला सोपं. म्हणजे संस्कृत जर AI ला समजू शकतंय तर आपल्याला किती सहज समजू शकेल, कारण AI तर आपणच निर्माण केलंय. म्हणून मला असं वाटतं की भारतीय ज्ञान परंपरेचं डिजिटायझेशन करून जगभरात पोचवण्यासाठी AI ची फार मोठी मदत होणार आहे. कारण आज तागायत बऱ्याच आपल्या ग्रंथांचं स्वरूप हे ग्रंथालयापुरतं मर्यादित आहे, पोथ्यांच्या रूपामध्ये बांधलेल्या एखाद्या रेशमी कापडापर्यंतच आहे. पण जर त्याचं डिजिटायझेशन झालं तर जगभरामध्ये हे ग्रंथ सहज पोचणार आहेत. त्यामुळे AI संस्कृतला अशा प्रकारे पसरवायला मदत करणार आहे. AI ला ज्ञानासोबत मूल्य देणं फार गरजेचं आहे. विज्ञान वरदान की शाप असं आपण खूप वर्षांपासून म्हणतो. तसंच AI सुद्धा दुरुपयोग होऊ शकतो त्याचा. पण AI ला जर मूल्य, वळण, मानवी कल्याण ह्या गोष्टी शिकवायच्या असतील तर त्या संस्कृतमधनं शक्य आहेत. म्हणजे थोडक्यात असं की काय करता येऊ शकतं हे आपल्याला AI सांगेल क्षणभरात, पण कसं करायला पाहिजे आणि त्यात मानवाचं कल्याण आहे ना, हे आपल्याला संस्कृत सांगेल. आणखी एक फार महत्त्वाची अशी गोष्ट आहे बघ मृण्मयी, की संस्कृत आणि भारतीय भाषांचा वापर AI च्या दृष्टीने खूप मोलाचा ठरेल. बरोबर आहे मंजुषाताई, तुम्ही सांगितलं की AI चं आणि संस्कृतचं नातं तुम्ही सांगितलं. आणि आता आपण म्हणतो की नवीन पिढी येते आहे, तरुणाई येते, तर तुम्हाला काय वाटतं की संस्कृतचं भविष्य काय आहे आणि संस्कृत या पिढीपर्यंत पोहोचू शकेल का? संस्कृतचं भवितव्य हे आजच्या काळामध्ये केवळ तिचं रक्षण करण्यात नाही आहे. मला असं वाटतं की तिचं पुनर्वाचन झालं पाहिजे, तिचं पुनर्रक्षण झालं पाहिजे आणि तिचा उपयोग होऊन पुनरुज्जीवन झालं पाहिजे. मग 3 दिशांनी संस्कृतला पुढे नेता येईल असं मला वाटतं. एक म्हणजे परंपरेपासून तंत्रज्ञानापर्यंत आपण आणलं पाहिजे, जे आपण आता AI संदर्भात म्हणतो आहोत. आणि कारण त्याच्यामध्ये आपण बघितलं तर AI OCR हे जे तंत्रज्ञान आहे की फोटो काढला की त्यातली अक्षरं वाचता येत आहेत आणि ती आपल्यापर्यंत नेता येत आहेत. तर संस्कृतचा या ठिकाणी खूप मोठा उपयोग होणार आहे. आता आपण नवीन शैक्षणिक धोरण जे आलं त्यामध्ये IKS म्हणतोय, इंडियन नॉलेज सिस्टीम, आणि ती सगळी संस्कृतवर आधारित आहे. म्हणजे भारतीय ज्ञानप्रणाली लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रम आता तसे रचले जात आहेत. तर तो एक मार्ग आहे. आणि मग भारताकडून विश्वाकडे हा एक मार्ग आहे. संस्कृत तरुणांकडे कसं पोचवायचं, तर आता ही मुलं करतात ना पॉडकास्ट, त्याच्यानंतर डॉक्युमेंटरीज, AI टूल आहेत, वेगवेगळे ॲप आहेत, वेगवेगळे ऑनलाईन कोर्सेस आहेत आणि आधुनिक साहित्य निर्मिती ही मुलांना, तरुणांना आकर्षित करणारी अशी झाली पाहिजे. तर मला असं वाटतं की संस्कृत तंत्रज्ञानाशी, शिक्षणाशी आणि नव्या पिढीशी आपण जोडलं पाहिजे आणि ते जतन करण्यापेक्षा जगवलं पाहिजे. संस्कृत ही भाषा जरी प्राचीन असली तरी आजच्या तरुण पिढीपर्यंत, आजच्या तरुणाईपर्यंत नक्कीच पोहोचू शकणार आहे. कशी ते आपण जाणून घेणार आहोत विश्रांतीनंतर. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. संस्कृत दिन, विश्व संस्कृत दिन हा श्रावणातल्या पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला साजरा केला जातो आणि महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमीतर्फे संस्कृत सप्ताह साजरा केला जातोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचा कार्यक्रम. आज आपण चर्चा करतोय डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी. मॅडम, तुम्ही मगाशी सांगितलं की संस्कृत प्राचीनतेकडून AI कडे, आपण AI बद्दल पण बोललो, संस्कृत ही युवकांची कशी जोडली जाईल ही भाषा याबद्दलही बोललो. आपण म्हणतो की युवक म्हणजे एक काहीतरी त्यांना थ्रिल हवं असतं किंवा काहीतरी ज्याला आपण म्हणतो की ट्रेंडी हवं असतं. तर गाणं किंवा संगीत हा त्यातलाच एक भाग असतो. बरोबर. तर संस्कृतमध्ये खूप सुभाषितं आहेत, मंत्र आहेत, श्लोक आहेत, हे आपल्याला माहितीच आहे. पण आजच्या युवकांना आकर्षित करेल असं काही ट्रेंडी त्याच्यामध्ये असू शकतं का? तुम्हाला काय वाटतं? अगदी मृण्मयी, जसा जसा काळ पुढे जातो ना तशी संस्कृत भाषा त्या त्या काळामध्ये स्वतःला साच्यात त्या जणू काही अशी स्वतःला घालते आणि त्या साच्यातून सुंदर रूपात ती आपल्याला दिसते. आत्ताच एक नवीन नुकतंच तयार झालेलं माझं फ्युजन
आत्ता मुलांच्याकडे 2 भाषांमधनं काहीतरी गाणं, त्या पद्धतीचं काहीतरी, तू म्हणालीस तसं थ्रिलिंग असं हवं असतं त्यांना. तर प्रेमभावना तर शाश्वत आहे, प्रेम प्रत्येकाच्या आयुष्यात येतं. आणि मग संस्कृत आणि इंग्रजी या 2 भाषांमधनं एक फ्युजन लिहिलं गेलंय, बरं, ते मग मी या निमित्ताने युवकांसाठी सादर करते. क्या बात आहे. आणि जरा आम्हाला गाऊन तुम्ही दाखवलं तर अरे आणखी वा मजा येईल. नक्की नक्की. त्वमसि 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 वरेण्या प्रियतमे मानसि त्वं हि अनन्या. त्वमसि 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 वरेण्या प्रियतमे मानसि त्वं हि अनन्या. You are my flame, sweetest truth and loveliest name. You are my flame, sweetest truth and loveliest name. त्वं मे दीपः तारा, त्वं मे दीपः तारा, त्वं गीतं जीवनसारा. दीप्तिमयी मम सखी मान्या, प्रीतिभाजनं शोभन्या. त्वमसि 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 वरेण्या प्रियतमे मानसि त्वं हि अनन्या. In every breath my heart beats true, a timeless prayer that leads to you. Hold my hand, don't let me fall. Hold my hand, don't let me fall. With you I rise, I conquer all. वा, With you I rise, I conquer all. You are the flame, sweetest truth and loveliest name. त्वमसि 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 वरेण्या प्रियतमे मानसि त्वं हि अनन्या. क्या बात है. खूपच सुंदर. आणि संस्कृत मधलं असं हे प्रेमगीत खरं सांगायचं झालं तर मी तरी पहिल्यांदा ऐकलंय. आणि संस्कृत आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधलं जे खरोखरच तरुणाईशी असं थेट जोडलं जाईल. तुम्ही काय सांगाल की आता AI चा जमाना आहे असं आपण खूपच बोललं जातं होय. वेगवेगळ्या चर्चांमधून. तर संस्कृत बद्दल तर आपण बोलतोच आहोत, पण एकूणच भाषांचं भवितव्य काय आहे, तुम्हाला काय वाटतं? वा, हा खूप छान प्रश्न आहे. खरं तर AI मुळे भाषांचं भवितव्य काय, तर एखादी स्त्री ब्युटी पार्लरला जाऊन आल्यानंतर जशी ताजी तवाणी आणि अधिक देखणी वाटते, तसं AI मुळे सगळ्या भाषा दिसणार आहेत. बरं. म्हणजे अगदी सामान्यांच्या भाषेत मला हम्म, सांगावंसं हम्म, वाटलं. बघा, बऱ्याच जणांच्या मनात अशी शंका आहे की AI मुळे भाषांना धोका आहे, नोकऱ्यांना धोका आहे. पण AI मुळे भाषांना धोका नाही आहे, उलट पुनर्जन्माची मोठी संधी आहे. बरं. मला असं वाटतं की एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मे नमी, असं जे आपण म्हणतो, तसं प्रत्येक भाषा AIच्या सोबतीने म्हणेल. कारण ज्या भाषांचे बोलणारे लोक कमी आहेत त्यांना सुद्धा जगाच्या स्तरावर AI मुळे जाता येईल. कोणत्या भाषांना किती संधी मिळेल हे मात्र त्यातलं साहित्य किती डिजिटायझेशन होतं यावर अवलंबून आहे. आता भाषांतराची क्रांती होणार आहे बघ AI मुळे. अनुवाद आणि भाषांतर या दोन्हीमध्ये पुन्हा फरक आहे थोडासा. भाषांतर आणि अनुवाद या दोन्हीमध्ये AI आपल्याला खूप मदत करणार आहे. लुप्तप्राय भाषांना याच्यामुळे जीवन मिळणार आहे नवीन. त्यातलं जे साहित्य आहे ते जगापर्यंत पोचणार आहे. भारतीय भाषांसाठी AI मुळे मोठी संधी आहे. त्याचं कारण असं की जगात जेवढ्या भाषा बोलल्या जातात त्यापेक्षा अधिक भाषा आणि बोलीभाषा ह्या भारतामध्ये आहेत. त्यामुळे इतका भाषेचा जो भांडार साठा आहे तो सगळा AI ला मिळणार आहे. वा. आणि त्यामुळे त्यातनं नवीन प्रकार जन्माला येतील, लोकांपर्यंत हे सगळं पोचेल. भाषिक एकसुरीपणा कधी कधी AI मुळे येऊ शकतो, पण म्हणूनच माणसाची तिथं गरज राहणार आहे. त्यामुळे भीती बाळगायची अजिबातच गरज नाही. AI मुळे भाषांना हे संपवणारं यंत्र आहे असं न म्हणता AI च्या सुयोग्य वापराने ते भविष्यात नेणारं वाहन आहे असं मला वाटतं. वा. आणि इतकं सुंदर तुम्ही वर्णन केलेलं आहे. आणि त्यातला एक छोटासा जो धोका आहे एकसुरीपणाचा तो देखील सांगितलेला आहे. साधारण 1950च्या दशकातच नासाच्या वैज्ञानिकांनी सांगितलं होतं की संस्कृत ही एक उत्तम भाषा आहे आणि संगणकासाठी सगळ्यात उत्तम भाषा आहे. अगदी. आणि तेच आज आपण AI ला पण लागू करू शकतो की अल्गोरिदमसाठी सगळ्यात उत्तम भाषा संस्कृत आहे. तर तुम्ही काय सांगाल की संस्कृत AI ला काय देऊ शकते आणि एकूणच जगाला काय देऊ शकते? जगाचं एक नवीन अपत्य आहे AI.
आणि त्या मुलाला बाळसं धरून मोठं करण्यामध्ये पोषण, पालन आणि संवर्धन ह्या सगळ्यातच संस्कृत भाषा खूप मोलाची ठरणार आहे. भारत त्यासाठी फार मोठं योगदान देईल असा मला पूर्ण विश्वास आहे. AI म्हणजे अभूतपूर्व माहितीचा साठ आहे. त्याच्याकडे इतकी माहिती आहे की संस्कृत त्या माहितीला योग्य दिशा देण्याचं काम करेल. म्हणजे AI जर वेग देतोय ज्ञानाला, तर संस्कृत त्या ज्ञानाला दिशा देते आहे. दिशा फार महत्त्वाची आहे. कारण एकदा जर AI मुळे आपण दिशा भरकटत गेलो तर मग आपण मूळ पदावर येऊ शकत नाही. आणि म्हणून AIच्या युगामध्ये आपण त्याची विचार पद्धत, संस्कृतची ज्ञानाचं वर्गीकरण, संकल्पना आणि मानवाचं कल्याण ही जी त्याची केंद्रीभूत संकल्पना आहे ती AIला फार मोलाची ठरणार आहे. मी जसं म्हणाले तसं बहुभाषिक AI असं आपल्याला त्याचं रूप दिसणार आहे. आणि म्हणून संस्कृत हा त्यातला एक सेतू ठरणार आहे. संस्कृत जगाला काय देऊ शकतं, तर जसं मी म्हणाले तसं की वसुधैव कुटुंबकम ही भूमिका संस्कृत साहित्याने अतिशय प्राचीन काळापासून आपल्याला सांगितली आहे. तर मूल्याची दृष्टी, मूल्य संवर्धन हे देखील संस्कृतमधल्या साहित्यातून आपल्याला AIला देता येईल. म्हणजे AI खोडकर बाळ न बनता शहाणं बाळ बनण्याचं काम किंवा त्याला बनवण्याचं काम संस्कृत करू शकतं. तो मानवतावादी विचार AIला संस्कृत देऊ शकतं. नक्कीच. आणि संस्कृत AIला देखील आणि जगाला देखील इतकं काही देऊ शकतं. आता ह्या संस्कृतबद्दल तुम्ही बोललेलाच आहात, संस्कृतचं सौंदर्य सांगितलेलं आहे, संस्कृतची वैशिष्ट्ये काय आहेत ते सांगितलेलं आहे आणि नव्या पिढीशी कशी जोडली जाईल तेही सांगितलेलं आहे. कार्यक्रमात तुम्ही काय सांगाल जाता जाता, की नवीन पिढीला तुम्ही संस्कृतबद्दल काय सांगाल किंवा नवीन पिढीची पावलं संस्कृतकडे कशी वळावीत? मला नव्या पिढीवर फार विश्वास आहे. कारण नवी पिढी ही नव्या अंगाने, नव्या ढंगाने प्राचीनतेकडे पाहते. आणि म्हणूनच तंत्रज्ञान मुलांना स्वीकारा, पण आपली जी मुळं आहेत ना त्याचा हात सोडू नका. म्हणून आपली जी प्राचीन भाषा, प्राचीन संस्कृती, प्राचीन विचार यांना सोबत धरत धरत नवीन तंत्रज्ञानाकडे जायला पाहिजे. AI शिका, वेगाबरोबर वेग तुम्ही देखील घ्या, स्वीकारा. पण तिथे फक्त वेगात जाणं महत्त्वाचं नाही, योग्य दिशेला जाणं महत्त्वाचं आहे आणि ते संस्कृत शिकवणार आहे. आणखी एक मला असं वाटतं की आजचं हे डिजिटल युग आहे, म्हणून संस्कृत तशी डिजिटल स्वरूपात नेण्यासाठी युवकांचा फार मोठा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. AIच्या विकासासाठी सुद्धा संस्कृतचा अभ्यास युवकांनी केला पाहिजे. म्हणजे लोकांनी, जगाने आपल्याला AI दिलं तसंच न ठेवता त्या AIला अधिकाधिक समृद्ध करता येईल का, ह्यासाठी युवकांची भूमिका फार मोलाची ठरणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जर मुळाशी जोडून राहिलो तर आपला विकास देखील तितक्याच झपाट्याने आणि शाश्वत होतो. शेवटी मी एवढंच सांगू इच्छिते, 2 ओळीचं एक काव्यातलं उदाहरण देते. पेड़ काटने आए हैं कुछ लोग मेरे गाँव में, पेड़ काटने आए हैं कुछ लोग मेरे गाँव में, अभी धूप बड़ी तेज है करके बैठे हैं उसी की छाव में. म्हणजे अशी अवस्था आपली होता कामा नये. जे आपलं हे संस्कृतचं, संस्कृतीचं, ज्ञानाचं, विज्ञानाचं, परंपरेचं, तत्त्वज्ञानाचं, अध्यात्माचं झाड आहे, हा जो मोठा वटवृक्ष आहे, तोच आपण कापायला जाऊ नये. त्याच्यासोबत त्याच्या छायेत राहून आपण खूप उंच भरारी घेऊ शकतो. मला वाटतं युवकांनी अशाच प्रकारे संस्कृत आणि भारत आणि जग याच्याकडे पाहायला हवं या संस्कृत दिनाच्या निमित्ताने. नक्कीच मंजुषाताई, आपली मुळं ही खूप महत्त्वाची आहेत. कारण मुळं असतील तरच तो वटवृक्ष पुढे बहरतो आणि ते झाड कित्येक वर्ष पुढची तग धरतं. तर तशीच आपली भाषा संस्कृत जी प्राचीन आहे आणि आज AIच्या जगामध्ये ती AIकडे पण अत्यंत उत्तमपणे वाटचाल करते आहे. संस्कृत भाषेचं सौंदर्य आपण जाणून घेतलं, तसं संस्कृत भाषा जगाला काय देऊ शकते याविषयी देखील आपण चर्चा केली. आणि पुन्हा एकदा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना जागतिक संस्कृत दिनाच्या, विश्व संस्कृत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि मंजुषाताई, तुम्ही इथे आलात आणि इतक्या तुमच्या छान ओघवत्या वाणीमध्ये संस्कृतचं खरं म्हटलं तर महत्त्व माहिती होतं, पण त्याचं सौंदर्य आज तुम्ही पोहोचवलं, याबद्दल खूप खूप धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे तसंच महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमीतर्फेही आपले मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.